लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी एक आज खूप चांगली न्यूज आलेली आहे, ती म्हणजे गुड न्यूज आलेली आहे। आणि स्वतः अशा प्रकारची न्यूज ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः या प्रकारची गुड न्यूज दिलेली आहे। आणि ही लाडक्या बहिणींसाठी येणाऱ्या टायमामध्ये एक खूप मोठं जे आहे त्यांच्यामध्ये बदल घडून आणणारी ही बातमी ठरणार आहे की जी काही गुड न्यूज आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला या न्यूजमध्ये किती तथ्यता आहे, खरंच हा निर्णय लागू झाला आहे का, कधी लागू होणार आहे, संपूर्ण बाबी या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे। पहिल्यांदा गुड न्यूज काय लाडकी बहीण योजनेची ती मी तुम्हाला एकदा स्पष्ट सांगतो आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की आम्ही ज्या लाडक्या बहिणींच्या जेवढ्या पण काही लाभार्थी आहेत, आता ते खरं तर नांदेडमध्ये बोलत होते, परंतु त्यांनी असं सांगितलं की लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना जे आहे सरकाराचे जे काही एक नियोजन आहे आणि त्यानुसार सरकारने प्रस्ताव पण आणलेला आहे। आणि या प्रकारचे काही ठिकाणी मुंबई, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट पण दिल्या होत्या। पण आता एक नवीन आणि चांगली बाब ही आहे की 30 ते 40 हजार रुपयाचं कर्ज प्रति लाभार्थ्यांना म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाच, हालाकी तुमचे या संदर्भात सर्व प्रश्नच मी आता यानंतर घेणार आहे, परंतु लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 30 ते 40 हजार रुपये त्यांना छोटूसा व्यवसाय करण्यासाठी म्हणजे लघु उद्योग सुरुवात करण्यासाठी आता इथून पुढे सरकार लाडक्या बहिणींना हे कर्ज देणार आहे। पण मात्र तुम्हाला आणखी पण तुमच्या मनामध्ये जर का प्रश्न असतील जसे की कधीपासून लागू होणार आहे वगैरे वगैरे सर्व प्रश्न मी आता पटपट सांगतो आणि शेवटी तुम्हाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काय म्हणाले हे पण आपण ऐकूयात। पणाला मिळणार आता प्रश्न बघा की हे जे कर्ज आहे 30 ते 40 हजार, हालाकी 40 हजाराऐवजी 50 हजार रुपये पण कर्ज मिळू शकतं। अच्छा, तुमच्यापैकी बरेचशा लाभार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल की मग आम्हाला त्यासाठी कोण कर्ज देणार, मग आम्हाला काही तिथे काही म्हणजे कोणत्या आधारावर आम्हाला कर्ज देणार, तर साधं सिंपल आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या आधारावर देणार। आमचा हप्ता कसा कटणार, तुम्हाला मिळणाऱ्या 1500 रुपयामधून कटणार। याच्यातनं एक गोष्ट क्लिअर होत आहे ती म्हणजे योजना ही बळकट होणार आहे, येणाऱ्या टायमामध्ये अधिक मजबूत होणार आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की जर तुमचा थोड्याशा टेक्निकल बाबीमुळे जर का लाभ थांबला असेल तर दुरुस्त करा। आणि मी जे छोट्या सूचना सांगतो तुम्हाला, तर छोट्या व्हिडिओमध्ये आपले व्हिडिओ जास्त मोठे नसतात, तर त्यामध्ये तुम्ही त्या गोष्टी फॉलो करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कितीही वर्षामध्ये म्हणजे येणाऱ्या खूप साऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला हा लाभ चालू राहायला पाहिजे, कोणी लाभ तुमचा बंद करता कामा नये आणि तुमच्याकडनं पण काही चुकता कामा नये। कुणाला कर्ज मिळणार, सोपा आहे, सर्व लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना, या व्यतिरिक्त नाही बरं का। ही आत्ताची 40 ते 50 हजार रुपयापर्यंत, खरं तर 30, 40, 50 अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे। पण ते कर्जाची रिक्वायरमेंट काय असणार आहे, लघु उद्योग किंवा एखाद्या लाडक्या बहिणीला काहीतरी उद्योग करता यावा, कारण की 1500 रुपयामध्ये तर उद्योग करणं तर शक्य नाही। पण त्यामुळे एकदा सरकार तुम्हाला पैसे देत आहे, मग नंतर तुमच्या हप्त्यातनं जे आहे त्या बँकेमध्ये पैसे कट होतील। दुसरा प्रश्न, किती कर्ज मिळणार, आता इथे सध्या प्राथमिक स्वरूपाची माहिती आलेली आहे की 30 ते 40 हजार रुपये कर्ज मिळणार आहे, परंतु हे कर्ज 50 हजार रुपयापर्यंत पण जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा। त्यानंतर बघा की लघु उद्योग स्थापन करण्यासाठी हे कर्ज देणार आहे। खरं तर या कर्जाचा तो उद्देश असणार आहे, ही बाब आपण इथे समजून घेतली पाहिजे। कोण कर्ज देणार आहे, यापूर्वी मी तुम्हाला 2 अशा अपडेट दिले होत्या आणि त्या संदर्भात तिथे ज्या काही कोऑपरेटिव्ह बँक होत्या तर त्या देत होत्या, तर इथे त्याच प्रकारे जिल्हा सहकारी जे बँक आहेत त्यांच्याद्वारे दिले जाणार आहे, परंतु सरकार जे आहे राज्य सरकार यासाठी पुढाकार घेणार आहे। ही बाब अत्यंत गरजेची आहे, कारण की जोपर्यंत राज्य सरकार पुढाकार घेत नाही तोपर्यंत या गोष्टी शक्य नाही। आणि या संदर्भातच आजची अपडेट तुम्हाला, त्यामुळे मी गुड न्यूज सांगितलेली, येणाऱ्या टायमामध्ये बरेचशा लाडक्या बहिणींना जे आहे त्यांना त्यांचा छोटूसा जो व्यवसाय तो चालू करता येईल, ही बाब अत्यंत महत्त्वाची मला वाटली आहे। बघा, यापूर्वी मुंबई आणि कोल्हापूर इथे अशा प्रकारचे जे काही उपक्रम कर्ज देण्याचे बँकाकडनं राबवताना आपण पाहिलेले होते आणि त्या संदर्भात अपडेट दिलेली होती। आता एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणाले हे एकदा आपण ऐकूयात। लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये देतो, त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही। ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करता तुम्हाला त्याच्यात मदत होते। उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे, काही बँका पुढे आणलेल्या आहेत। नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोली, काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1500 रुपये त्या भगिनीला जातात, त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे
आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल. 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल. ऐकलं का सर्वांनी? स्वतः राज्याचे अर्थमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे की 30 ते 40 हजार रुपये इथून पुढे लाडक्या बहिणींना देण्याचा सरकारचा मानस आहे. आणि यामधून त्यांनी आणखी एक बाब खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की बघा, ज्या वेळेस तुम्हाला 30 ते 40 हजार रुपयाचं कर्ज दिलं जातं तर त्याची परतफेड 1500 रुपयांनी जरी आपण जर ठरवली, हालाकी 1500 रुपयापैकी 1500 रुपये कटणार नाहीत, त्याच्यापैकी काही कटतील, काही लाडक्या बहिणीला पण येतील. पण ती छोटीशी इन्स्टॉलमेंटच्या नुसार जर विचार केला तर त्यासाठी 3 ते 4 2-2 4 वर्ष लागतात. म्हणजे येणाऱ्या कितीतरी वर्षापर्यंत ही योजना चालू राहणार आहे. त्या आधारावर तर देत आहे सरकार कर्ज. यामुळे बरेचशा लाडक्या बहिणींना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी येणाऱ्या टायमामध्ये मिळणार आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भात किंवा या संदर्भात आणखी किती रुपये व्याजदर असणार आहे, किती रुपये तुमचे कटणार आहेत, या संदर्भात अत्यंत डिटेलमध्ये माहिती मी येणाऱ्या टायमामध्ये तर देणारच आहे. पण तुर्तास या व्हिडिओमध्ये तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये जे देण्याचा जो मानस आहे सरकारचा, कर्जाच्या स्वरूपामध्ये लाडकी बहीण योजनेला काहीतरी उद्योग करता यावा, यासाठी या गोष्टीचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे आणि चांगला निर्णय घेतलेला आहे. पण तुर्तास हा निर्णय लगेचच त्याचा लगेच तुम्ही कुठल्या तरी बँकेमध्ये लागू झाला आहे असं नाही. यासाठी आणखी काही दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल. मात्र हा निर्णय एकदा आता घोषित केला गेलेला आहे. याला इम्प्लिमेंटेशन म्हणजे ज्याची अंमलबजावणी ही पुढील काही दिवसांमध्ये होताना आपल्याला नक्की जाणवेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.